जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार. हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. कर्जत जामखेडकरांच्या ताकदीमुळेच 38,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कांद्याला योग्य भाव मिळाला. कर्जत जामखेडकरांनी पाठीशी उभी केलेल्या ताकदीच्या जोरावरच मी राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देऊ शकलो. आपण केलेल्या अन्नत्याग, उपोषण आणि आंदोलनामुळेच राज्यातील 38 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. तसेच कांद्याला 5 रुपयावरून 38 रुपयांपर्यंत भाव मिळवून देता आला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले. जामखेड तालुक्यातील शेतकरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर उपस्थित होते. विरोधकांनी माझ्या उपोषणावर आणि आंदोलनावर टीका केली, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माझा संघर्षाचा लढा असाच सुरू राहील. आमदार रोहित पवार. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन. आपल्या भाषणात आमदार रोहित पवार म्हणाले की राज्य सरकारने आधी फसवी कर्जमाफी दिली होती. मी अभ्यास करून सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने आंदोलन केले. तसेच या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आणि राज्यातील 38 लाख शेतकऱ्यांचा थेट फायदा झाला. कांद्याच्या भावाबाबत बोलताना ते म्हणतो मिळत होता. तसेच या विरोधात नाशिक व चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन उभारले. तसेच ज्यांच्या परिणामी आज कांद्याला 38 रुपये भाव मिळत आहे. कर्जत जामखेडाच्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा 5 रुपये भाव पाठिंबामुळेच हे आंदोलन यशस्वी झाले आणि पुढील निवडणुकीतही याच पाठिंबाच्या बळावर मी तिसऱ्यांदा निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भव्य हार मिरवणूक, जेसीबीने भव्य हार आणि तोफांची आतिषबाजी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगेश आजबे यांच्या दुकानापासून नगर रोडवरील साई मंगल कार्यालयापर्यंत आमदार रोहित पवार यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच घोषणांनी परिसर दुमदून गेला आणि एकच वादा रोहित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदून गेला होता. जेसीबीने घातला भव्य हार. रस्त्यावर ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने भव्य हार घालून आणि फटाके व तोफांची आतिषबाजी करत आमदार रोहित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व शेतकरी व कार्यकर्त्यांसाठी शंभूराजे संकुलचे मंगेशदादा आजबे यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्याला तालुक्यातील हजारो शेतकरी, पदाधिकारी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.